स्पर्धेत चर्चा राहिली आहे की सर्वाधिक अतिथी मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली आपण पाहतोय. पर्व जरूर पहिला आपण पाहतोय सामन्याला देखील सुरुवात होईल. थोडंसं दिलगिरी व्यक्त करेन कारण आयोजकांच्या माध्यमातून मात्र आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान करणं देखील अद्य कर्तव्य आपण पाहतोय. अतिथींना देखील विनंती करेन ज्या ज्या अतिथींची नावं घेईन त्यांनी मात्र स्वागत कक्षामध्ये जाऊन आपल्या सन्मानात स्वीकार करायचा. पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आदरणीय नारायणजी भगत गाडेश्वर गावातील एक फार चांगले व्यक्तिमत्व आहे. त्यांना विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानात स्वीकार करायचा आहे. राजकीय क्षेत्राची एक बुलंद तोफ सातत्याने त्यांच्याकडे पाहिलं जातं. आदरणीय नारायणजी भगत गाडेश्वर गावातील एक दमदार व्यक्तिमत्व त्यांचा मात्र या ठिकाणी विशेष सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. रामा सप्रा यांना विनंती करतो की आपल्या शुभ असत्या त्यांचा मात्र सन्मान आपण पार पाडायचा आहे. पुढील सन्मान आपल्याला देखील पाहायला मिळेल. रमेश दादा उघडा अतिशय चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि त्यांचा देखील सन्मान आपल्याला जरूर पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने इथून पाहिल्या गेला महिला भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्यांचा देखील सन्मान आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मात्र सामना अप्रतिम रंगला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय एकाच साईडला पनवेल विभागातील जय वाघोबा वाजेपूर आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय भिवंडी विभागातील आपण संघ जर का पाहायला गेला आपण पाहतोय अस्मिता सार्थक दक्ष शिलोन वारलीची पाडा हा संघ आपण पाहतोय. विशेष सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. रमेशजी उघडा यांचा सन्मान आपण पाहतोय. स्वागत कक्षामध्ये ज्या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं हा सन्मान पार पाडला जातोय. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातंय ज्या ठिकाणी आपण पाहिला गेला लेगबिपोरच्या स्वरूपात दिनेश वाघ या फलंदाजाचा मात्र विकेट मैदानाच्या बाहेर काढला गेला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं हा सामना फार महत्वपूर्ण. मी या सामन्याची सुरुवातीला चर्चा केल्या कारण एका टीमला आपण जर का पाहिला गेला वाघ बंधूची जोड्या आणि एका एंडला आपण जर का पाहिल्या गेला कचरे बंधूची जोड्या म्हणजे सामना अप्रतिम होईल यात मात्र शंका नाही. या भरपूर लांबवरचा प्रवास कापत हा संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय आणि आज कशा रीतीने खेळ राहील हे देखील पाहावं लागेल. कारण एका एंडला आपण जर का पाहिला गेला पनवेल विभागातील एक ताकदवार संघ तर एकाच साईडला आपण पाहतो भिवंडी परिसरातील हा वारलीपाडा संघ आपण पाहतोय. अप्रतिम सामना ज्या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होतील. खऱ्या अर्थानं आज संपूर्ण रजनीमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. अमोल जबीर थँक्यू सो मच स्वप्नील. मॅच महत्वाच्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील तिसरी लढाई मैदानाच्या आतमध्ये लढली जाता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये जिथे महेश वाघला प्रचंड करण्यात आला गेला. आडव्या बॅटनं स्पेअर लेगला फटका चांगला जमिनीला गरंगळ्या करत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे इनिंग मध्ये हा पहिला दमदार चौकार. धाबा मेंदील 4 आणि 4 धाबेनं मात्र संघ जर का आपण पाहायला घेत धावतं वाटचाल करते पुढे धावफलक्यावरती जाऊन पोहोचते जाते 7 वरती. एक विकेट ज्यामध्ये दिनेश वाघ संघाचा प्रमुख फलंदाज होता तो मात्र बाद झाल्यानंतर महेश आला आपल्या डाबाची सुरुवात मात्र चौकारानं केल्या जाते. फर्निचर डिस्ट्रॉय एस्टांचा वेध विकेटचं पतन दुसरा धक्का दिला जातो. वाजापूर संघाला फलंदाज महेश वाघ यावेळी बाद होतो. इथे आज जर का आपण पाहायला गेलं तर उद्या खऱ्या अर्थानं त्यांची देखील नाईट रजनी स्पर्धा सुरुवात होत्या. 9 मार्चच्या या रोजी त्यांची मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. वाजेपूरच्या मैदानावरती एक चांगली स्पर्धा ग्रामस्थ मंडळ वाजेपूर आणि त्यानंतर बाजापूर ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. उद्या पहिला दिवस त्या रजनीचा आपल्याला पाहायला मिळेल. मात्र मॅच कडे जाऊया. सामना तितकाच महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये संघाचा प्रमुख अस्त्र अर्थातच मयूर वाघ आता मैदानावरती दाखल झाला. 7 वरती 2 विकेट. सात धावा दापलकेवरती 2 विकेट. मात्र पहिलं षटक कपिलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी मित्रमंडळ या षटकामध्ये राहिल्या. आतापर्यंत या षटकातील जर पाहायला गेलं तर 5 चेंडूचा खेळ संपलाय. एका चेंडूचा खेळ बॅलन्स शेवटचा चेंडू खेळण्याकरिता मयूर वाघ वेगाने चेंडू फेकला जातो खोला टाकला जातो. अगदी बॅटची कडा लागली जाते मिडॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. तोपर्यंत जर का पाहायला गेलं तर पंच सांगतात की एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक पहिलं संपलाय आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावा संख्या 8 वरती पोहोचल्या ज्यामध्ये 2 विकेट संपन्न केल्यात. गोलंदाजी करत असताना वारलीपाडा टीमनं त्याला कॉपरेट करायचे बा. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टीम मीटिंग घ्यायची नाही. लगेच शतरक्षण सजवायचा आहे. तर या ठिकाणी आपण विशेष सन्मान करतो. आपण पाहतोय मोरबे विभागातील एक मराठीचा बुलंदाबाज आमचे परमबंधू प्रकाशजी भगत मॅन फ्रॉम करमळ्या आयोजकांच्या वतीने मात्र हा विशेष सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहिल्या गेल्या आज खऱ्या अर्थानं
मॅचचा आनंद घेण्यासाठी मात्र आपण त्यांची उपस्थिती आपण पाहतो आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं विशेष सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने आपण जर का पाहिलं गेला मोरबे विभागातील एक मराठीचा बुलंदाबाज म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं आणि आज या स्पर्धेमध्ये मात्र त्यांची उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांचा हा शुभ सन्मान जय शिवराय आयोजित जय वाघोबा व ग्रामस्थ मंडळे तामसई यांच्या संयुक्त विद्यमानाने ही प्रकाश होताली स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं प्रकाशजी भगत यांनी खऱ्या अर्थानं भेट दिली आणि त्यांचा विशेष सन्मान आपण पाहतोय. माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन हा विशेष सन्मान आपण पाहतोय. इथून मात्र मैदानाच्याकडे लक्ष वेधूया ज्या ठिकाणी सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण आपण पाहतोय. थँक्यू सो मच. नौका गोलंदाज इन ऍक्शन मध्ये दुसऱ्या क्रमांकाचं षटक फेकण्यासाठी सागर हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करण्यात आला गेला. मयूर आणि अरुण अशी जोड साकली मैदानावरती पाहतोय. संघाची धाबा संख्या 8 वरती पोहोचल्या. अरुण खेळतोय दोन चेंडू 3 धाबा संख्येवरती. फुलर लेनचा बॉल होता गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक तैनात द्या. थोडेशा फंबलिंग जरूर पाहायला मिळाला मात्र दुसऱ्या अटेम्प्टला चेंडू अगदी अडवला जातोय. पैकी अचूक पाहायला मिळतं. एका धाबेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केला जाता मात्र 2 धाबेच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतो. दुहेरी अंकामध्ये 10 वरती संघ पोहोचला. 4 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये 40 ते 45 धाबा बनवावा लागतील वाजापूर टीमला. मात्र त्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर मयूर बागला आक्रमण करावं लागेल. सोबतीला अगदी आपण पाहतो अरुण पारदी या फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन मध्ये वेगवान चेंडू पाहायला मिळतो. गोल्डली स्पॉटवरती चेंडू आदळला जातो आणि स्टँडच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू फेकला जातोय. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आल्यात मात्र दुसरा चेंडू इथून निर्धाव फेकला जातोय. मयूर वाघच्या विरोधामध्ये मात्र सागरची लाजबाब गोलंदाजी राहिली जाता. 2 चेंडूमध्ये 2 धाबा सागरनं खर्च केल्यात. पंचांच्या डाव्या बाजूनं 10-12 पावलांचा रनअप जरूर आपल्याला पाहायला मिळतो. वेगवान गोलंदाजी मैदानावरती केली जाते. सागर या गोलंदाजाच्या माध्यमातून तिसरा चेंडू खेळण्यासाठी तयार आहे. समोर मयूर बाटची कडा लागली जाते. गलीमध्ये शतरक्षण चांगलं पाहायला मिळतं. बॅकअप देखील तितकंच दमदार. इस्टांच्या मागे विकेट किपरच्या माध्यमातून सिंगलला कन्वर्ट केलं जातं. धावा कशा येत मात्र धावा बनणं महत्वाचं आणि धाब्यांसाठी लयलूट सध्या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून केले जातात. 11 बनल्यात. धाव फलकेवरती धाबा सध्या तरी आपण पाहतोय. मयूर खेळतोय 4 वरती. अरुण खेळतोय 3 धाबा संख्येवरती. संघाची टोटल बनले 11. त्यामध्ये महत्वाच्या 2 विकेट संपन्न केल्या. दिनेश वाघ एक धाव संख्येवरती बाद झाला होता आणि त्यानंतर महेश वाघ देखील एक चौकार ठोकून तो देखील बाद झाला होता. मात्र संघाचे प्रमुख 2 फलंदाज लवकर बाद झाल्या आणि त्यानंतर संपूर्ण जबाबदाऱ्या या 2 फलंदाजावरती पाहायला मिळतात. यावेळीचा चेंडू हो खोला टाकला. ड्राईव्ह केला. समोर मिस टायमिंग फटका फसला हवेमध्ये. शतरक्षक डाऊन द कॅच पकडलाय. जल संपवलाय. अरुण पारदीचा गेल. धक्का क्रमांक 3 वाजेपूरला फलंदाज बाद. तिसरा धक्का लागला जातो वाजेपूर टीमला. 3 चेंडूमध्ये 3 धाब्यांचं योगदान अरुण पारदीचं राहिला. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका जरूर आपल्याला पाहायला मिळतो. वेगानं चेंडू रिलीज केला होता. वाईड यॉर्कर हा चेंडू फेकला होता मात्र अगदी आपण पाहायला तर एलिव्हेशन कमी होता मात्र लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात होता आणि ते मात्र महत्वाची विकेट संपन्न केली जाता. राजीव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये छोटा पॅक बडा धमाका या खेळाडूची सातत्यानं ओळख राहिल्या. कमी वयामध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्व जगतामध्ये आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये या फलंदाजानं कोरलाय. तो फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. संघाचे प्रमुख 3 फलंदाज बाद झालेत. संघ अडचणीमध्ये सापडला. 4 षटकांची मॅच आहे. पहिल्या डावामध्ये चांगल्या धावा बनवावा लागतील. 40 ते 45 धावा या बनवणं मी तर म्हणेन भरपूर महत्वाचं असेल कारण समोर तितकाच ताकदवार संघ जर का आपण पाहायला गेला तर वारलेपाडा संघ एक ताकदवार संघ फलंदाजीचा भरणा असणारा संघ. फुलरलेनचा बॉल गल्लीमध्ये चेंडू ट्राबल होतोय. धाब्यांसाठी निघालेत पाहावं लागेल. दोन्ही गाड्या एकाच झेंडला आणि इथून मात्र बॅक टू बॅक दुसरा झटका दिला जातोय. गोलंदाज सागरच्या माध्यमातून परतावा लागेल. फलंदाज राजूला बॅक टू द डगआउट. राजीव निरगुडा यावेळी बाद होतोय. 4था धक्का दिला जातोय वाजापूर टीमला. महत्वाची विकेट. अजून एक फलंदाज बाद होतोय इन ऍक्शन मध्ये. जर आपण पाहतो न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतोय. अजय हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो. मयूरवरती संपूर्ण अशा निर्बाध असतील. मयूरला चांगला खेळ करावा लागेल. आतापर्यंत जर पाहायला गेलो तर दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि फक्त या षटकामध्ये जर पाहायला गेलो तर 3 धाबा त्यानं खर्च केल्यात. उर्वरित 1 विकेट देखील त्याच्या नाबावरती राहिल्या. 2 विकेट त्याच्या नाबावरती राहिल्यात. मात्र अद्यापही शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. शेवटचा चेंडू एखाद डॉट आला एखाद मोठा फटका आला तर धाबा संख्या चांगली बनली जाईल. ते वाजेपूर संघाच्या माध्यमातून पंचांच्या डावीकडनं सागर तयार आहे. समोर स्ट्राईक एंडवरती अजयसाठी पहिला बॉल. समोर ड्राईव्ह केला जातो. बॅक टू द बॉलर
गोलंदाजाच्या डोक्यापणा फटका सजवला जातो. मात्र लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. मिळालं एक फक्त सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करते. धावफलकेवरती जाम पोहोचल्या 12 या आकड्यावरती, ज्यामध्ये 4 विकेट संपन्न केलेत. जनार्दन भैया कुठे त्यांचं देखील इथे शुभ आगमन झालं. त्यांचे करूया मनपूर्वक सरचे स्वागत. खऱ्या अर्थानं आपण पाहतो मोरिया बी चषकाचे दमदार यशस्वी आयोजक आज डीची त्यांची स्पर्धा संपन्न झाली आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेलो तर भास्कर इलेव्हन धोतानी हा संघ चॅम्पियन बनला होता. मालिकावीराचं किताब राहिलं होतं किसन डुमनेच्या नावावरती. त्यांना आपण सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो आहे. त्यांचं स्वागत आहे. मॅचकडे जाऊया. सामना महत्वाचा. 2 षटकाचा बादली खेळ संपलाय. संघाची टोटल बनले 12. 4 विकेट त्यामध्ये संपन्न केला. गोलंदाजी करत असताना वारलेपाडा संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली होती. त्यामध्ये 8 धाबा खर्च करत 2 विकेट त्याच्या नावावरती. सागरचं षटक आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धाबा खर्च केला. 2 विकेट त्याच्या देखील नावावरती राहिल्या होत्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज देतोय महेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. सांघिक कोट्यातील तिसरा आणि वैयक्तिक कोट्यामधील पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती. पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी केली जाता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला चेंडू अगदी निर्धाव फेकला जातो अजयच्या विरोधामध्ये. अजून एकदा डॉट बॉल. वन्स अगेन डॉट बॉल. क्या बाद आहे. वारंवार खोलबट टप्प्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. मयूरला स्ट्राईक घ्यावी लागेल. मयूरला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करावी लागेल आणि संघ अडचणीमध्ये सापडला जातो. 3 षटकामध्ये जर आपण पाहायला गेलो तर फक्त आणि फक्त 12 धाबा सध्या धाव पलकेवरती पाहायला मिळतात. यावेळीचा चेंडू डावकऱ्यात असा गोलंदाज. वन्स अगेन डॉट बॉल. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू फेकला जातो. आजच्या रात्रीमधील पहिलं मेडल षटक फेकलं जाईल का या गोलंदाजाच्या माध्यमातून. आता याकडे प्रेक्षकांच्या नजरा या जोर लागल्या जातात. खचाखच भरलेलं प्रेक्षक बापांना मैदान आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. 3 चेंडू सलग डॉट खेळले जात आहेत. अजय ऑन स्ट्राईक. 4 चेंडू पेस केले. 1 धाब्यांचं योगदान त्याच्या बॅटमध्ये राहिला. पुढे सरसाबत हा फटका सजवायचा होता. मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल येतो. सलगचा 4था चेंडू निर्धाव फेकला जातो. गोलंदाजाच्या माध्यमातून जिथे महेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आणि त्याच्या माध्यमातून लाजबाब षटक हाताळले जातात. अजयला मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे शांत केलं जातं. उर्वरित 2 चेंडूचा केल्या षटकामधील बॅलन्स असेल. मात्र 2 चेंडू मध्ये कितपर्यंत दाबा बनला जातील. आडव्या बाटने केला जातो. स्वेरलेगला फटका सजला जातो. 1 सिंगल मिळाले. दुसऱ्यासाठी प्रयत्न धोक्याची घंटा होणार का. डेंजर झोन मध्ये अजयला पाहिलं होता. मात्र तोपर्यंत 2 धाबा देखील वेगाने कन्वर्ट केल्या जातात. 2 धाबेच्या मदतीने संघ पुढे सरसावला जातोय. 14 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. उर्वरित त्या षटकामधील शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. मात्र एखाद मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या बनली जाईल. त्या षटकामध्ये प्रत्याल्ले चढवले जातील का. शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स या षटकातील. फटका सुरेख आहे. मिड विकेटला उंची जास्त लांबी पाहावी लागेल. शतरक्षकाचा लाजवाब शतरक्षण आपण पाहतो. अगदी मैदानाच्या आतमध्ये चेंडू स्टॉप केलाय. 2 धाबा मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या. संघासाठी 4 धाबा मित्रमंडळीने वाचवल्या जातात शतरक्षकाच्या माध्यमातून. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 षटकानंतर संघाची टोटल धावसंख्या 16 वरती 4 विकेट. अभिभाग यांचं इथे शुभ आगमन आपण पाहतोय आणि त्यांच्या समेत आमच्या जीत पारदी त्यांना देखील आपण पाहतोय. दोघांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनष्यपूर्वक सहर्ष स्वागत आहे. अभिभाग आपण या मुख्य व्यासपीठावरती स्पर्धेचे ऑर्गनायझर खऱ्या अर्थानं मंगलची वीर आपणास इन्व्हाइट करतात. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव खऱ्या अर्थानं अभिभाग यांचं शुभ आगमन. शेवटचं षटक इथून प्रगती पथावरती येतात. शेवटचं षटक मार्ग असतं दुर्गेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. मागील षटकामध्ये कमबॅक राहिला ज्यामध्ये आपण पाहायला गेलो तर चांगली गोलंदाजी राहिली होती. तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धाबा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. मात्र या षटकातील पहिला चेंडू केलून काढण्यासाठी समोर तयार आहे मयूर वाघ. पहिला चेंडू बाउन्सर इथून फेकला जातोय. पंच दंडित घोषित करतात की हा चेंडू खराब आहे आणि इथून मात्र 1 धाब्याच्या मदतीने संघाची धाबसंख्या पुढे वाटचाल करते. 17 या धाबसंख्येवरती जाम पोहोचला. नेक्स्ट मॅच आम्ही टॉससाठी इन्व्हाइट करतोय स्वर्गीय बेल्या 11 मोरिया धोदाणी आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल गावदेवी रानसई. या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉससाठी लगेच जॉईन व्हायचा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं महत्वाचं आहे. आज 10 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहायला मिळतील आणि इथून मात्र आजच्या रात्रीमधील पहिल्या फेरीतील 4थी लढाई. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉससाठी यायचा. स्वेरलेगला फटका चांगला. ऑन द कार्पेट शतरक्षक तैनात द्या आणि त्याच्या माध्यमातून थोडंसं फंबलिंग दुसरीसाठी निघाले जात आहेत. मात्र 2 धाबा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. ओव्हरथ्रोच्या धाबा इथून खर्च केला जातील का पण नाही. या बॅकअप चांगलं राहिलं. 2 धाबा मिळाल्या. 2 धाब्याने संघ पुढे वाटचाल करतोय.
19 या आकड्यावरती संघ पोहोचला गेलाय. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला होता, खराब चेंडू होता ज्यामध्ये वाईट चेंडूची संख्या आपण पाहिली होती. त्यानंतर डॉट चेंडू केले होते. मयूर या फलंदाजाला आपण पाहिलं होतं आणि पुन्हा एकदा मयूर स्ट्राईक एंडवर त्या षटकातील 4 चेंडूचा खेळ बॅलन्स या उर्वरित 4 चेंडूमध्ये कितपर्यंत धाबा बनला जातील. लुपर फुल टॉस होता, आडव्या बॅटने खेळला जातो. स्वेरलेगला चेंडू रिलीज केला, एक सिंगल मिळाले. दुसऱ्याचा प्रयत्न डेंजर झोन मध्ये थ्रो फेकी अचूक पाहायला मिळतोय. कलेक्शन देखील तितकंच दमदार राहिलं जातं. मात्र तोपर्यंत 2 धाबा वेगाने कन्वर्ट केल्या जातात. 2 धाबेच्या मदतीने 21 वरती संघ पोहोचला जातो. लो स्कोरिंग सामना पाहायला मिळणार का. मात्र याही षटकामधील जर आपण पाहायला गेलो अद्यापही 3 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. 3 चेंडू मध्ये 1-2 मोठे फटके आले तर चांगला फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. त्यासाठी प्रयत्न केलेत. मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा बिग हिट मयूरनं ठोकलाय. हा पहिला ब्लास्ट मिळाला. त्या चेंडूवरती धाबा 6 आणि या 6 धाबेने मात्र संघाची धाबा संख्या वेगाने पुढे सरसावली जाईल. धाव फलकेवरती जाऊन पोहोचल्या 27 या आकड्यावरती. जबरदस्त स्ट्रोक होता. स्विच ऑन द साऊंड देखील आपल्याला ऐकायला मिळाला होता. मिड विकेटला चेंडू फटका सजवला होता आणि सुरेख फटका मयूरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. शानदार षटकार. अजून एक फुल टॉस होता मिड विकेटला. यावेळी अलॉन द कार्पेट शतरक्षक तैनात, एक धाव मिळाल्या. दुसऱ्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस नाही सुक्या धाव दिली जाणार नाही. दोन्ही एंडनं एकत्र क्रीज सोडणं महत्वाचं आहे. या रीतीची स्ट्राईक दिली जाणार नाही. याकडे लक्ष असू द्या. मिळाले फक्त सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावा संख्या 28 या आकड्यावरती संघ पोहोचला. शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. अंतिम टार्गेट सेट बॉल. एखाद मोठा फटका. धावा संख्या उंचावू शकेल पण नाही. गुडले स्पॉटची सफर राहिली जात्या आणि पंच इशारा करतात की पहिला डाव इथे संपलाय आणि पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करणारा बाजेपूर संघ पोहोचलाय 28 वरती. येणारे 24 बॉल आणि उत्तरार्धमध्ये 29 धाब्यांची गरज आहे. टॉस आपण करूयात. शित्या दोन्ही संघाचे कॅप्टन आले गेलेत. स्वर्गीय बेल्या इलेव्हन मोरिया धोदाणी आणि त्यांच्या प्रतिस्पर्धे फाईट करेल गावदेवी रानसई. या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. मंगलजी वीर गणेश सप्रा साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हातांना आपण टॉस करायचा. एका साईडला देवा बांगारीची सेना अर्थातच करण लेंडे आणि त्याचनंतर आपण पाहूया एका साईडला दत्ता भस्माची सेना अर्थातच दीपक भस्मा दत्ता भस्मा ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच साठी नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. रानसाई संघ डिसाइड टू बॅट फर्स्ट. यथोचित मान सन्मान करूयात. प्रथमतः आपण अवी वाघ त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातो. अगदी आपण पाहूया आदिवासी टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव खऱ्या अर्थानं सध्याच्या घडीला त्याला आपण बनाटे फॉर्म मध्ये पाहतोय. मात्र त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. मुख्य व्यासपीठावरती अगदी मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातो. अप्रतिम क्रिकेटर म्हणून आज त्यांना पण जरूर पाहतोय. ओपन टुर्नामेंट असो ऍज अ ओपनर म्हणून त्याला सातत्यानं पण पाहतोय आणि आयकॉनची भूमिका अनेकदा या खेळाडूला प्रकाश आपण पाहतोय निभावतोय. त्यांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातो आणि त्याचनंतर सन्मान केला जाईल जीत पारधी. अगदी नेरळचे व्यक्तिमत्व डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व जीत पारधी त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. जय शिवराय आयोजित जे वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसई आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी नेरळहून ते इथपर्यंत पोहोचते. त्यांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातो. एक डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व आणि युवा कार्यकर्ता म्हणून ज्यांना आपण सातत्यानं पाहतोय आमच्या जीत पारधी त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅच कडे जाऊया. फलंदाज चला पाठवा मैदानाच्या आतमध्ये. त्याला उत्तरार्धाला सुरुवात होईल. मॅच कडे जाऊया. मॅच मध्ये बनवायच्या 24 बॉल आणि 29 धाब्यांची गरज आहे. एक लो स्कोरिंग सामना मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्रीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. वाजेपूर संघानं पहिल्या डाबामध्ये जर आपण पाहायला गेलं तर 28 बनवल्या होत्या. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय आणि कंपल्सरी उत्तरार्धामध्ये 29 धाबा बनवायच्यात. इथून बॅटिंग करत असताना वारलेपाडा टीमला तसेच त्याचनंतर आपण पाहतोय मालडुंगे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहतोय जनार्दन बाय निरगुडा यांना देखील आम्ही विनंती करू की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनसेपूर्वक सहर्ष स्वागत द्या. तरुणांच्या गळ्यातील ताईत
पण ज्यांना पण सातत्यानं पाहतोय तरुणांचा आधारस्तंभ असे आमचे जनार्दन बाई निरगुडे त्यांचे इथून नेतृत्व मुख्य व्यासपीठावरती शुभ आगमन पाहायला मिळतो. पहिला चेंडू वेगवान पाहायला मिळतो. सामन्याला सुरुवात होत्या. उत्तरार्धामध्ये 24 चेंडूमध्ये 29 बनवायच्या आहेत. इथून या 29 धाबा वाचवल्या जातील का बाजेपूर संघाच्या माध्यमातून? आता याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजरा या जरूर पाहायला मिळतात. या खेळपट्टीचा प्रकाश विचार केला तर जास्त धाबा बनत नाही. मात्र आज जर आपण पाहायला गेला तर चांगली धाबा संख्या बनवण्याचा प्रयत्न दामणी संघाच्या माध्यमातून जरूर आपण पाहिला होता. वन्स अगेन डॉट बॉल क्या बाद आहे. जसं तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिला जातो. महेश वाघ ऑन फायर झाला मैदानावरती. त्याच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी केली जाते. फलंदाजांना रोखलं जाते मैदानाच्या आतमध्ये. कुणाल आणि सोबतीला आकाश अशी जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 2 चेंडू निर्धाव आलेत. तिसऱ्या चेंडूवरती आक्रमण स्विच ऑन द साऊंड मिड विकेटला गुडघा वाकवत बॉलला फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्या चेंडूवरती तडाखा मिळतील. या चेंडूवरती धावा 6. या 6 धावेच्या मदतीने मात्र सांघिक अकाउंट ओपन केला जातोय. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करणारा वारलीपाडा टीमच्या माध्यमातून बाजेपूर संघाने मात्र अगदी कमी धाबा संख्या बनवली होती. मात्र कमी धाबा संख्या जरूर आहे. मात्र मॅच मध्ये मजा येईल यामध्ये शंका नाही. ज्या वेळी लो स्कोरिंग सामने पण पाहतोय त्यावेळी ते हाय व्होल्टेज ड्रामे मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात. सलग 2 चेंडू डॉट केले होत्या. फलंदाजी मार्कवरती जिथे आपण पाहतो कुणालला आणि कुणालनं त्याच नंतर गोलंदाजावरती आक्रमण केला. महेशवरती प्रत्याल्ले चढवायला सुरुवात केल्या. 4था चेंडू फेकण्यासाठी तयार. वेगवान चेंडू पाहायला मिळतो. टेस्टांच्या मागे चुका आणि इथून मात्र पंच सांगतील की हा चेंडू खराब आहे. नशिबाची साथ आणि इथून मिळेल पंजा आणि 5 धावेच्या मदतीने संघाची धाबा संख्या वेगाने पुढे सरसावली जाईल. धावफलकेवरती जाऊन पोहोचल्या 11 या आकड्यावरती. खराब चेंडू इस्टांच्या मागे चुका देखील आपण पाहतोय. जिथे इस्टांच्या मागे विकेट किपर अरुण पारदी आणि त्याच माध्यमात बॅकअप देखील खराब आपण पाहिला होता. सेकंड स्लिपच्या शतरक्षकाच्या माध्यमातून या चुका मित्र म्हणून भरपूर महागात पडल्या जातील बाजेपूर टीमला. चेंडू अडवायचा होता मैदानाच्या आतमध्ये स्टॉप करायचा होता. मात्र वेगळे चित्र पाहायला मिळालं होतं. पहिले अजून एकदा खेचलाय समोर उडवलाय. स्विच ऑन द साऊंड लॉंग ऑनला पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे कुणालच्या बॅटमधला दुसरा ब्लास्ट येथील धाबा या चेंडूवरती 6. या 6 धाबाने मात्र संघाची धाबा संख्या वेगाने पुढे सरसावली जात्या. धावफलकेवरती जाम पोहोचलेत 17 या आकड्यावरती. जबरदस्त स्ट्रोक होता. सागा बनवली आणि त्याच नंतर अगदी गुडघा बाकवता चेंडू फेकून दिला होता. लॉंगॉनच्या डोक्यावरनं महेशवरती आक्रमण केले जातात. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळले होते आणि त्याच नंतर जसं तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. फलंदाज कुणाल ऑन फायर झालाय. संघाची टोटल धावा संख्या 17 वरती पोहोचले. 29चं समीकरण जर का आपण पाहायला गेले येणारे 20 चेंडू आणि विजय करतात फक्त आणि फक्त 12 धाब्यांची गरज आहे. 20 चेंडू 12 धाबा अद्यापही मैदानाच्या आतमध्ये वाचवायच्यात. अजून एकदा मिस टायमिंग पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये 3 शतरक्षक चेंडूवरती येतोय. मात्र अबिली पकडलाय जेल संपलाय. कुणालचा खेळ पहिला धक्का लागला जातोय वारलीपाडा टीमला. रमेश शुगडा साहेब गाडेश्वर यांच्या माध्यमातून तब्बल या स्पर्धेसाठी 51,000 रुपयाची दंडराशी आली गेल्या. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. स्पर्धा खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेल्या जय शिवराय अजित जय वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसई या गावानं पाहिलेलं स्वप्न मात्र सत्यात उतरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यासाठी केला होता टास तो दिस बाबा घोडा मात्र आजचा दिवस आजची रात्र या स्पर्धेसाठी शेवटची पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेला आपण खऱ्या अर्थानं जर का पाहायला गेलो तर आज ही स्पर्धा संपणाऱ्या आणि मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग देखील या स्पर्धेला भेट दिले जातात. आयोजकांवरती असणारा अफाट प्रेम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. समीकरणाचा विचार केला तर अगदी येणारे काही चेंडूचा खेळ बॅलन्स आहे आणि विजय करीतात अगदी फक्त आणि फक्त 12 धाब्यांची गरज आहे. 17 बनल्यात 29 बनवायच्या होत्या. 12 धाब्यांची अजूनही गरज आहे. नौका फलंदाज ऍक्शन मध्ये मैदानावरती दाखल झाला. मात्र यावेळी पंच सांगतात की हा चेंडू खराब आहे. कपिल मैदानावरती दाखल झाला. 3ऱ्या क्रमांकावरती बंडाऊन साठी या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये प्राचारण्यात करण्यात आला गेला. महत्वाची 1 विकेट जरूर मिळवल्या. मात्र यावेळी खराब गोलंदाजी केली जाते. महेश वाघ या गोलंदाजाच्या माध्यमातून वेगवान चेंडू फेकले जात आहेत मैदानावरती. आडव्या बाटने ड्राइव्ह केला जातो. ऑन द कार्पेट मिड विकेटला शतरक्षक दिनेश वाघला पण पाहतो. 1 सिंगल मिळाले. दुसऱ्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पैकी खराब तोपर्यंत 2 धाबा मात्र सहजरित्या कंप्लीट केल्यात. 2 धाबेच्या मदतीने संघाची धाबा संख्या जाम पोहोचल्या 20 च्या आकड्यावरती. 20 धाबा दापलकेवरती षटक क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकानंतर जर आपण पाहायला घेतलं तर समीकरण राहिलं जातं 18 चेंडू आणि विजय करतात फक्त आणि फक्त 9 धाब्यांची गरज आहे. नेक्स्ट मॅच आपण रेडी राहायचं आहे.
बेल्या इलेव्हन मोरिया दोदाणी आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल गावदेवी रानसई. या दोन संघांमध्ये बिग पॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल, त्यामध्ये शंका नाही. करण लेंडे एका साईडला पण पाहतोय दत्ता भस्मा, देवा बांगारी तर एका साईडला दीपक भस्मा, असं पाटल मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये लढली जाईल. आज अंतिम रात्र या स्पर्धेची जरूर आपण पाहतोय आणि शेवटची मॅच आहे जिथे आपण पाहणार आहोत घरच्या मैदानावरती जे वाघोबा तामसाई संघ खेळेल आणि त्याच्या विरोधामध्ये अविवागची सेना अर्थातच वाघाची वाडी. अडव्या बॅटना फटका चांगला आहे, स्वेरले बाउंड्री लाईनच्या पलीकडा आउट ऑफ द पार. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय बिग हिट षटकार आणि षटकाराच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या बनली धावफलकेवरती 26 धावा. धावफलकेवरती पाहायला मिळतात. सामना सोपा केला जातोय. मयूरवरती देखील आक्रमण केले जात आहेत. आता फलंदाजाच्या माध्यमातून इन ऍक्शन मध्ये आकाशला जशी स्ट्राईक मिळाली आणि त्याच्या बॅट मधनं मात्र मोठे फटक्या हे देखील पाहायला मिळतात. लवकर सामना संपवण्याच्या इराद्यामध्ये या फलंदाजांना आपण पाहतोय. विजयापासून फक्त आणि फक्त 3 धावेनं दूर आहे. फक्त आणि फक्त 3 धाब्यांची गरज आहे विजय करतात. कट करायचा होता. गुडलेन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर थोडी शिवसळी पाहायला मिळते. त्यांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. डॉट बॉलची संगता पाहायला मिळते. निर्धाव चेंडू फेकला जातोय. यावेळी मयूरच्या माध्यमातून पहिल्या षटकावरती महेशवरती आक्रमण आणि त्याचनंतर मैदानावरती कमबॅक आणि कमबॅक केला जातोय. जर का आपण प्रकाश पाहिला या मॅच मध्ये 40+ धाबा असत्या तर मग वेगळे चित्र पाहायला मिळालं असतं. कारण गोलंदाजीचा भरणा असणारा वाजेपूर संघ आज कुठेतरी अडचणीमध्ये सापडला होता आणि त्याचनंतर कमी धाबा बनल्या होत्या. 29 धाबा त्यानं बनवल्या होत्या. मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं, बॅटची टॉप एज, विकेटचं पतन, दुसरा धक्का लागला जातोय. इथून बॅटिंग करत असताना वारलीपाडा टीमला फलंदाज बाद होतोय. आकाश बॅक टू द डगआउट. आकाशला यावेळी मैदान सोडावं लागलं जातोय. 4 चेंडूमध्ये 6 धावेंचं योगदान त्याच्या बॅटमध्ये टीमसाठी राहिलं होतं. एक षटकार त्यानं ठोकला होता. विजय करतात फक्त आणि फक्त 3 धावेंची गरज आहे. षटकामधील काही चेंडूचा खेळ अद्यापही बॅलन्स आहे. 14 चेंडू 3 धाबा. वाजेपूर संघ पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहायला गेला तरी अंदाच्या अंकामामध्ये आउट ऑफ फॉर्म मध्ये पाहतोय. मात्र आज त्यांचा खेळ देखील तितका चांगला राहिला नाहीये. ज्या अनुषंगानं आज जर आपण पाहायला गेलो तर बार्लेपाडा संघाच्या माध्यमातून गोलंदाजी दमदार राहिली होती. 4 षटकामध्ये फक्त आणि फक्त 28 धाबा त्यानं खर्च केल्या होत्या. उत्तरार्धामध्ये 29 धाब्यांचा टार्गेट सेट केला गेला होता. 14 चेंडू 3 धाब्यांची गरज आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश दाखल झालाय. कट करायचा होता, सोडून दिला जातोय. पंच सांगतात की हा चेंडू खराब आहे. वाईट चेंडू चांगला जातोय आणि इथून मात्र एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करतोय. 27 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. 14 चेंडू फक्त आणि फक्त 2 धाब्यांची गरज आहे. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. या रीतीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये होणं महत्वाचं होतं. मात्र पहिल्या षटकावरती आक्रमण केले होते. त्यामध्ये आपण जर का पाहायला गेलं महेशवरती तुटून पडले होते फलंदाज कुणाल आणि त्याचनंतर आकाशनं देखील एक षटकार ठोकला होता. कट केला जातोय. गलीमध्ये शतरक्षक डाऊन द कॅच. अजून एक धक्का. इथून परतावा लागेल फलंदाज महेशला. बॅक टू द डगआउट. समीकरण जर का आपण पाहायला गेलं तर अवघ्या 2 धाब्यांची गरज आहे. 2 चेंडू पेस केलेत फलंदाज महेशनं आणि त्याचनंतर मात्र त्याला मैदान सोडावं लागलं जातोय. षटक क्रमांक 2 संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचते 27 त्या आकड्यावरती. वारलीपाडा संघ अगदी आपण पाहतोय खूप लांबवरचा प्रवास केलाय आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून अद्यापर्यंत या मॅच मध्ये राहायला गेला. नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये किरणला आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती सांघिक कोट्यातील 3रं आणि वैयक्तिक कोट्यामधील पहिलं षटक फेकण्याकरिता मार्गस्थ सचिन वाघला आपण पाहतोय. वेगवान गोलंदाजी या गोलंदाजाची सातत्यानं आपण पाहतोय. मात्र 12 चेंडूचा खेळ बॅलन्स असेल आणि विजय करतात फक्त आणि फक्त 2 धाब्यांची गरज आहे. मात्र या 2 धाबा वाचवल्या जातील का बनल्या जातील. पहिला चेंडू फुलर लेनचा बॉल स्वेअर लेगला टार्गेट केलाय. बॉल सीमा पार आणि सामना इथून जिंकलाय वारलीपाडा टीमनं. अभिनंदन. आडलक टीम वाजेपूर संघ आपल्याच देखील पुढील वाटचालीसाठी स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर सारे शुभेच्छा. नेक्स्ट मॅच चला बेल्या इलेव्हन मोरिया दोदानी संघ कॅप्टन विनंती असेल आपण या लगेच मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण सजवायचा आणि फलंदाज देखील मैदानावरती लगेच दाखल करायचे. गावदेवी रानसाई संघ कॅप्टनना विनंती असेल की फलंदाज आपण लगेच मैदानावरती दाखल करायचे. सामन्याचा हिरो मेन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मधून अगदी आपण पाहतोय 17 धावेंची इनिंग त्यानं साकारली. लो स्कोरिंग मॅच होती. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून राहिला होता आणि सामन्याचा हिरो ठरलाय कुणाल मेन ऑफ द मॅच. कुणाला विनंती असेल मेन ऑफ द मॅच आउट घेण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती लगेच रिपोर्टिंग करायचे. फ्रेश मॅचला जशी सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी